काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। राजू पारवे आजच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते शिंदे गटात प्रवेश करतील। त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची देखील चर्चा आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तुषार आता आपल्या सोबत आहे। सौरभ, सुद्धा राजू पारवे यांनी गोष्टीचा दुजोरा दिलाय। त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। सध्या ते विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये आहे आणि आमदार त्याआधी त्यांनी जो आमदारचा राजीनामा देण्याची जी प्रक्रिया होती ती पूर्ण केलेली होती आणि त्यानंतर आता ते रामटेक मधनं हे शिवसेनेचे उमेदवार असणार आहे। विशेष करून आपण बघितलं तर मागच्या अनेक दिवसापासून महायुतीमध्ये या रामटेकच्या लोकसभेच्या जागावरून पेच सुटत नव्हता की नेमके इथे उमेदवार कोण असणार, कारण की शिंदे गटाने देखील या जागेवर दावा केलेला होता। कुठेतरी सुरुवातीला भाजपचं असं म्हणणं होतं की ही जागा त्यांना पाहिजे, मात्र शिंदे गटांची जागा सोडायला नकार दिला। त्यामुळे मग भाजपने एक अट टाकली की ठीक आहे, तुमचे जे विद्यमान खासदार आहे कृपाल तुमाने यांच्याबद्दल अहवाल फारसा तितका सकारात्मक नाही, त्यामुळे आम्ही म्हणेल तो उमेदवार द्या। त्यानंतर मग शिंदे गटाने ही अट मान्य केली आणि त्या आधारावर मग राजू पारवे हे शिंदे गटामध्ये उमेदवार आहे असं जवळपास निश्चित झालेलं होतं। आज त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे। स्वतः राजू पारवेने या गोष्टीचा एबीपी माझाला दुजोरा दिला की मी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला। आता ते रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार असणार आहे। मागच्या काही वर्षापासून किंवा महिन्यापासून जर का आपण बघितलं तर भाजपकडनं देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावर काम करत होते। कुठेतरी हिंदू दलित चेहरा म्हणून त्यांना कुठेतरी प्रेझेंट केलं जात होतं रामटेक लोकसभेसाठी आणि मग विकास निधीला घेऊन असेल, त्यांच्या उमरेड उमरेड विधानसभा मतदारसंघातला विकास निधी असेल त्याला देखील मोठ्या प्रमाणात। तुषार, थोडंसं थांबवतो। काँग्रेसचे आता माजी आमदार असलेले राजू पारवे हे स्वतः आपल्यासोबत फोनवरून आहेत। राजू पारवेजी, आपली भूमिका काय नेमकी या राजीनाम्यामागे आणि शिंदे गटात जाण्यामागे? या देशाचे लोकमान्य पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वात काम करण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। या देशाचे नेते अमित शहाजी, या देशाचे नेते सन्माननीय गडकरी साहेब आणि या महाराष्ट्राचा लोकमान्य नेता सन्माननीय शिंदे साहेब व सोबतच आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांच्या अजितदादा पवार या सगळ्यांच्या नेतृत्वात काम आता मी करणार आहे। शेवटी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे। मला वाटते की या देशाचं खऱ्या अर्थाने जे मागच्या कित्येक वर्षात जे डेव्हलपमेंट झालं नाही ते मागच्या 10 वर्षात झालं। त्या विकासाच्या कामावरती मी या सगळ्या महायुतीसोबत आलो आहे आणि यांच्यासोबत मी काम करणार आहे। ठीक आहे राजू पारवेजी, आता महायुतीकडून रामटेक मधून तुम्हीच उमेदवार असणार? जी, मी शिंदे गटातून का, म्हणजे शिंदे गट शिवसेनेतून तुम्ही उमेदवार असणार? जी, मी महायुतीचा उमेदवार आहे। शिंदे गटाकडून मी उमेदवार राहणार आहे रामटेकचा। ठीक आहे। आणि आपला शिवसेना शिंदे गटात प्रवेश कधी होणार आहे? झालाय माझा प्रवेश। ठीक आहे, धन्यवाद राजू पारवेजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर जवळपास निश्चित झालंय रामटेकमधून राजू पारवे, जे की काँग्रेसचे आमदार होते, त्यांनी आता आमदारकीचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय काँग्रेसमधून आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश देखील केलाय आणि आता रामटेकमधून ते महायुतीचे उमेदवार देखील असतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे रामटेकमध्ये महायुतीचा चेहरा लोकसभा निवडणुकीसाठी कोण असणार, उमेदवार कोण असणार ते आता निश्चित झालेलं आहे। राजू पारवे हे रामटेकमधून लोकसभेची निवडणूक लढवतील महायुतीकडून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।